कृषी विभागातल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा। आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे आणि डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय झालेले आहेत। 78 बोगस कंपन्यांमार्फत हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर मुंडेंच्या काळामध्ये कृषी विभागाचे निर्णय हे आकाश घेत होता असं सुरेश धस यांनी म्हटलंय। डीबीटीचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे। या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। धनंजय मुंडे यांच्याच वेळेस हा सगळा गैरकारभार झालाय का आणि त्यांच्या सोबत असणारे वाल्मिक कराड हे त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? 100% त्यांच्याच कालावधीतले हे सगळे प्रकरण आहेत आणि त्याच्यावरती हे स्वतः कितपर्यंत कृषी खातं चालवत होते हा संशोधनाचा विषय, कारण खाली ज्या सगळ्या बैठका घ्यायचे ते आकाश